काय बाई काय करावं या गुचकीला. बसल्या का? आता उभी दिसते का? काय झालंय? अरे सकाळपासून गुचक्या लागलं तरी राहत दे नुसतं. तुम्ही तरी आठवण काढली असेल म्हणून दुसऱ्यात लागले असतील. कुणी कशाला आठवण काढत. अहो जेव्हा आपल्या जवळचा माणूस इतकी प्रेमाने आठवण काढतो ना त्याला दुसऱ्या लागतात. बहुतेक तुमचं काहीतरी असं तसं असं असं तसं म्हणजे तुम्ही तरी आठवण काढली असेल जवळच्या माणसाने. त्यांचा आताच फोन झाला मला म्हणजे मी नाही काढले म्हणे आठवण. किती वेळ बोलत होतो आम्ही. मग दुसरं दोन्ही आठवण काढणार. कोण काढणार आता दुसरं. पाणी पिणे प्या काहीतरी साखर विचारता. मला तू सांग पाणी बिनी प्यान साखर बिकर खा मी सगळं करून झालं तरी सकाळ मग किती मोठं पाणी पिलं सकाळपासून. आई ग या गुचकीनी पार डोकं आणि माझ्या पोटात दुखायला लागलं. आराम बिराम करा वाटलं. हा ते सांगू तू मला. तू कशाला आला होता? रस्त्याने जाताना दिसलं तुमचं. मला वाटलं मिक्सर चालू आहे पण इथं आलं होतं. मिक्सरचा आवाज आहे का? म्हणजे सॉरी या चालू द्या तुमचं. जा जाऊ का? आराम करा. काय वहिनी कुठे हिंड आता? आम्हाला काम धंदे रिकाम फिराय काय आम्ही रिकाम टेकडावे तुमच्यासारखं. अहो मान्य आहे काम धंदे बरं ते जाऊ द्या. मैत्रिणीला भेटायला द्यायला त्यात नव्हत्या. कोणत्या मैत्रिणीला? आता गावात कोण आहे तुम्हाला सुधांचा वहिनी सोडून? आणि त्यांना काय भेटाय जायचंय? अहो त्यांना दुसऱ्या रोज झालाय. काय झालंय? दुसऱ्या रोज अशा उचक्या रोग. हा थांबानाच त्यांचे दुसऱ्या. त्या म्हणे पाणी पिले पार सात रथली तरी थांबाना. त्यांना म्हणलं तुम्ही आठवण काढली असं. नाही म्हणे त्यांचा मा फोन झाला म्हणे तरी थांबाना. खरं काय? तोरड्या दुसत्या मला असं वाटते तोरड्या दुसत्या. अरे बापरे त्याच्यामुळंच काय की कुठे जाता? घरीची गेलं काय? नाही घरीची. बरोबर बरं झालं मला सांगितलं जाऊन आता बघते. हा भेटून घ्या नाही तर काय. बरं झालं सांगितलं जावा. अरे बापरे सुगंधताई काय तुम्हाला रोग झालाय वाटतं. हा उचके रोग लागलाय ना तुम्हाला. काय हा काय असतंय ते? कसं गुचक्या रोग? हा मला दिगू भाऊजी म्हणले की सुगंधताईला उचक्या रोग झालाय म्हणून. अगं बाई त्याला का रोग असतो का काही पण काय. अगं मला असेच गुचक्या लागलं कस काय मी सकाळपासून. अहो मग पाणी प्या ना. कळशीभर पाणी पिले मी. थोडं गुळ चाटून बघता का गुळाने पण राहते. पावशेर गुळ संपला. बाई नक्कीच तुमची कोणतरी आठवण काढतंय. अहो कोण नाही काढत सगळ्यांना फोन करून झाले. लयच त्रास व्हायला लागलाय. बापरे आता हे काय करतेय? अहो थांबा एक इलाज आहे. काय? आले गेलेल्यांची शेजाऱ्या पाजाऱ्यांची गावातल्या कुणाची नवऱ्याची कुणी पण आठवण काढलेली असेल तर निघून जाऊ दे निघून जाऊ. काय निघून जाऊ दे? कोण सांगितलं तुला असं करतात? अहो आमच्या आजी आम्हाला अशीच करायची. आमच्या उचक्या लगेच थांबायच्या. अगं ते पोर सोर असलं का त्याची समजूत घालायसाठी असं सांगावं लागायचं. मी काय पोरगी का एवढी? बघ बाई मी तुमच्या भल्यासाठीच करायला लागले होते. काही पण लयच त्रास व्हायला लागलाय तुम्हाला. लईच लगे मला हे सगळं दुखायला लागलं. करा करा आराम करा. बघा नाहीतर काहीतर व्हायचं अजून. जाई बाईची बाई बाई. देऊ का पाणी देऊ थोडं? अगं पाणी प्यायला माझं पोट पाहिलं किती फुगलं. ते पण आहे. जाऊ दे येऊ का मी? हा जाय. कडी लावून पारे कुठे गेली? पारे अय पारे इथं नाही. काय आलं वरडायला? काय झालं म्हणजे कुठं गेलती रे तू? घर लावून कुठं पळत इथं घरी बसायचं गप्त. कुठे गेलते म्हणजे? सुगंधताईकडे गेले होते. काय काम आहे तिच्याकडे? साधा का तिच्या पैसे जाऊन बसत नको जाऊ. तुला सांगतोय मला देते कामाला काढून तिकडं आणि तिच्या पैसे जाऊन बसती. कधी हो त्यांच्याकडे गेले? उगा सारखं सारखं तुम्ही तेच बोलत जाऊ नका. एवढं नकत आपू आता गेली नव्हती का तू? मग माझं काम होतं म्हणून मी गेले होते. बरं काय काम होतं तुझं तिच्याकडे? तुम्हाला माहितीये का काय? सुगंधताईला उचक्या रोग झालाय. उचक्या? हा उचक्या कुठं रोग असतोय काय?
अहो त्यांना ना नुसत्या उचक्या लागत्यात. गुचक्या हा गुचक्या असं म्हण ना. ह्या उचक्या लागत्यात. लय लागत यात या का माग अहो त्यांना दमच नाही, बोलायचं आहे नाही त्यांना. बापू नुसत्या उचक्यावर उचक्या चालू आहे. त्यांना म्हणलं पाणी प्या, कळशीभर पाणी प्यायल्यात त्या. खोळशी बर हा सगळं उपाय करून झाल्यात. बरं झालं पारे तू पाजीला कधी पिली. अहो त्या प्यायल्यात, मी कशाला पाचती. हा बरं मला झालं, येऊन पाणी दिगू पाजली. भाऊजीनं सांगितलं होतं म्हणून मी गेलते. बरं जाऊ दे बरं ऐक, चला जेवायला. जेवायला हा चल. बेसन आणि भाकरी करते हा, लगेच, खातो हा? ना मी हा. चल. या लवकर. हो सुगंधाला गुचक्या वाढ बर का आलो. आई ग सकाळ धरून किती वाजल्यापासून तुला गुचकी लागली. लय साऱ्या सकाळची लागली. 10च्या नंतर तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे तुम्ही कशाला आले ते सांगा मला. तुलाच विचारायला आलो तुला गुचक्या लागल्या म्हणून. हा ना हो, लईच फार डोकं ते नको नको झालेलं की मला असं काय करावं असं होऊ लागलं आता मला. 9च्या पुढे लागायला लागलं. हा लागले असं बाबा, बोला काय. मी 9च्या पुढे ना तुझी आठवण काढली होती ते कामावर त्याच्यामुळे तुला गुचक्या लागायला लागल्या असत्या. गप्पा बसा तुम्ही. माझी आठवण कशाला काढशाल काही पण. कशा काढत्यान म्हणजे मी काम करता करता तरी तू आठवण काढलो. मी म्हणलं आता सुगंधा काय करीत असं भाऊ घरी. सकाळी 7 वाजेपासून गुचकी लागलेली मला. 7 वाजेपासून हा म्हणे माझ्यामुळे आठवण काढत म्हणून गुचकी लागली. तुम्ही आले जाशील जाऊस तो त्यांना विचार माझी आठवण काढली होती म्हणून फोन लावून. कोणाला? तुझ्या नवर देवाला तुझ्या याला माझ्या नवऱ्याला नवऱ्याने बोलून झालं. कधी बोलून झाले परत एकदा लावले आठवणीत झुरला असेल तू. लागला ना हा उचलला का? उचलते ना, काहीतरी कामात असून ते. जाऊस तर उचलायचं नाही तुला. हॅलो का हो, तुम्ही माझी आठवण काढली का? कशाला तिची आठवण काढी तर रे तू. इकडे जाईल ना ते गुचक्या लागू लागू कोमात. मला बोलू दे ना माझ्या नवऱ्यासोबत. मी बोलतो ना माझ्या मित्र आहे ना. आठवण बिठवण काही काढू नको तिची अजिबात. हा परत म्हणशील सांगितलं नाही. अहो हे जालू भाऊजी आले होते ते म्हणे आठवण काढली असून म्हणून गुचकी लागली असून म्हणे. तरी बी थांब नाही भो. हा ना थांबली तेच चालते ठेवू का? ते जालू भाऊ काही काम नाही. सुगंधा काही म्हण आता गुचकी मारताना सुद्धा भारी दिसते बरं का. तुम्हाला तर कधी मजा कस सुचती का हो? मजाकाचं काय याच्यात मग दाजी. काय नाही सुगंधाला आपल्या काही रे दाजी बसा. गुचकी लागली सकाळपासून. आठवण काढली असेल तुझी. काय माहिती कोणी काढली. मी पण जे मला जवळचे त्यांना सगळ्यांना कॉल करून झालं. पण असं काही नसतं दाजी. अगं सकाळी मी पण तुझी आठवण काढली होती. दाजी म्या काढली होती. अरे म्या पण काढली होती. गब्बासा म्या काढली होती. माझ्या सुगंधाला लागली कुणाची दाजी याची का त्याची का जाल्याची याची. का डेपुटीची का श्यामेची. डेपुटी त्यांची कशाला लागन? ते काय माझी इथे येऊन बसता का दिवसभर? येत असतात. ते नाही बसत पण मी तुझे गुणगान गात असून डेपुटीकडं सुगंधाची न माझी लय घसरटे म्हणून. काही पण दाजी. हो दाजी चला इथून. त्यांच्या आत्म्याला शांती लाभू द्या. तू एक काम कर मला सुगंधा. आत्मा मेला काय? अरे म्हणजे विश्रांती घे. अरे सुगंधा पाणी पी थोडस. दाजी सगळं गावात सांगून झालं. पाणी पाणी मी काय आता हांडाभर पाणी पिऊन झालं. खडी साखर का? साखर संपायला आली. गुळ खाल्ला किती मोठा मी. गुळ बी खाल्ला मग तरी नाही राहिलं. बापरे. मग एक काम कर ना गुळाच्या आणि साखरेचा पाक करून पी ना. जावं घरी तुम्ही. अरे चांगला सल्ला दे. एक काम कर सुगंधा, एवढं करून जर तुला नाही फरक पडत चल एखाद्या दवाखान्यात दाखवू आपण तुला. चल दवाखान्यात. हो देव चला आपण बघू काय करायचंय. तिला दर्शिक बसू द्या. चला जायचं. डोक्यात नाही तर. बरं झालं डेपुटी भेटली. अरे काय कुठे हिंडता? कुठे हिंडता म्हणजे? बघा दाजी गावातली खबर काहीच माहित नाही डेपुटीला अजून.
आता गावात खबरीत तू शामराव ठेवलेत ना, या दाजेला करशील ना बारीक हिंडू हिंडू. बारीकच जाऊ द्या. काय? पोटी गावात एक माणूस उचकायला लागलाय. काय कोण माणूस कोण जायला लागले आता? बाई आहे माणूस नाही बाई आहे. उचकायला लागलं म्हणजे काय झालंय? बाया माणूस आला नुसत्या गुचक्या लागत यात, नुसत्या गुचक्या लागत यात. आपल्या बायको लागल्या काय गुचक्या? माझ्या बायकोला नाही, मग? माझ्या बायकोला काय लागे ना, आपली बायको एम करती पळती सकाळ सकाळ. हा का? मग अख्ख्या गावात तुम्ही नवरा बायको पळतात. पण काय झालं? कोणाला लागली गुचकी? काय म्हणजे गुचकीवर गुचकी, गुचकीवर गुचकी. कच खायला बसली बाई. अरे मग गुचक्याचं हे करा ना, पाणी बिनी प्यावा, हे करावा. पाणी पिली. अहो मी पण लय प्रयत्न केले तिची उचकी थांबवायला, मग? नाही थांबली. बघा नाही थांबली? नाही. अशी कोणत्या प्रकारची गुचकी लागली? काय कळणार, मला कळली अशी मी बरोबर बाहेर काढली असती, पण ती कळली नाही म्हणून ती राहिली. अरे आपले अरे आयुर्वेदिक बरोबर उपचार थांबली करायचे, पाणी प्यायचं. नाही तर काय करायचं, जरा असं वर बघून आहे ना, असं थोडा श्वास रोखून धरायचा. असा वर बघितलं श्वास रोखल्यावर राहती. श्वास रोखला ना, थोडं श्वासावर लक्ष दिलं ना, हा श्वास असा म्हणजे श्वास दाबून धरायचा. ए येडा जाल्या, अरे ऐकलं नाही ना येडा पाण्याने. हा कोणला लागली गुचकी बरं? हाय हाय हा, सांगा ना कोण कोण? खरं सांगू, हा सांग. सुगंधा. काय त्यांना इतकी गुचकी लागली का? हा लय मोठी. अरे पण हे येडे काही ऐकून नाही घेतलं. काय असतं माहितीये का, असा श्वास रोखून धरायचा, असं सोडायचा, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि थोडं हे ध्यान हटवायचं नाही का, असं थोडं असं. अरे पण हे ऐकायच्या आधीच पळाली. पण त्याला मला सांगून फायदा का, तुम्ही तिला जाऊन सांगा ना. अहो, त्यांना काय सांगत आहे, सांगन ना आता. आपण त्याने ऐकलं नाही ना, ते पळालं ना तो तसा. यायचं येडा चला जाल्या जाऊ बाबा. आपण तिकडं. पारे, अय पारे, कुठे गेलता हो तुम्ही? हा, गरम गरम ताट वाढून ठेवलं होतं, खायचं तर गेलं लगेच. कुठं गेलतो म्हणजे सुगंधाकडे गेलतो. कशाला जायचं त्यांच्याकडं? खाऊन जायचं ना, जायचं होतं तर. येडी का काय, तिची गुचकीच थांबा नाही. काय गुचक्या मारी ती पारे. आपल्या गावातले बाया माणूस आहे, एखादं गुचकीत जर गेलं तर आपण काळजी घ्यायला पाहिजे. मी आता एका व्यक्तीकडे गेलतो, त्यांनी उपाय सांगितलाय मला. चला त्याला 2 जण लागत आहेत. पण नक्की सांगितला का उपाय? हा लय भारी सांगितलाय. पण आपण कशाला, त्यांचे ते बघतील ना. त्यांची ती बघतील, त्यांना काय माहिती उपाय, आपल्याला माहिती का नाही उपाय. आपण सांगायला पाहिजे का नाही. चांगलं काम पुण्याचं करीत जाय, सगळ्या एखादा वाईट नको बघत जाऊ एखाद्या व्यक्तीचं. चला. सुगंधा अजून नाही राहिली गुचकी? नाही ना हो. नाही ना, चांगल्या माणसाकडून जाऊन आहे ना, चांगलाच उपाय म्हणा ना. उपाय आले. काय उपाय घेऊन आले? त्यांनी सांगितलंय मला उपाय. काय? तो हात बघू तुय हाताच काय करता? पारे, नाक दाबून धर ना. काय? कशाला? तू थांबता खरी, तू गुचकी थांबन. नाक दाबे पारे. अरे हा. काही पण काय करता? काही नाही करीत. दाब्यो. सोडा. पागल का हो? जाईन ना उचकून मी. अहो मरतेल ना त्या. असला कसला उपाय सांगताय तुम्ही? तसं सांगितलं होतं त्यांनी. कोणी सांगितलं हो असला उपाय? हा, ए येडा जाल्या, झाला का? काय केलं तो? काय केलं, नाक दाबून धरीत होतो डेपुटी, पण तिची गुचकी थांबा ना. तू सुगंध ताई करता विचारत होता का? हा, अरे मग मी तुला सांगतोय ना, दीर्घ श्वास घ्यायचा, तू लगेच पळाला. डेपुटीने सांगितलं होतं नाक अरे पण दाबा. तू ये नालाय का, मी तुला पुढचं सांगायचं तू विसरला. हो डेपुटी, बरं झालं तुम्ही त्यांना नाही सांगितलं. एखादा कपडा घ्या आणि मला गळाला आवडा. त्यांनी मला दोन्ही साईडनी ताणून फाशी दिली असती नाही तर. अहो सुगंधताई यांनी पूर्ण ऐकूनच घेतलं नाही माझं. निस्ता म्हणला, मी मग त्याला सांगितलं की दीर्घ श्वास घ्यायचा, एवढंच ऐकलं तो लगेच पळाला. तो जाल्या आहे. तुम्ही काय म्हणले नाक दाबून श्वास घ्यायचा म्हणून? अरे जाल्या येड्या डोक्याच्या, तो पूर्ण ऐकून घेतलं का? श्वास रोखून धरायचा म्हणजे मी काय म्हणलं की वर तोंड करा आणि असा श्वास राखून थोडा वेळ ठेवा आणि मग श्वासोच्छ्वास करा. ते नाही होतं. तुम्ही बी शहाण्या माणसाला सांगितलं डेपुटी. शहाणा माणूस सगळं ऐकायच्या आतच पळाला. मला माहिती तुमचा नवरा किती शहाणा आहे, किती गुणाचा आहे. तो मारला सध्या तो सुगंधताईला. आम्ही बघत होतो तिकडून, तोंड दाबून काय धरता, एकाने हात धरले. अरे असे कुठं गावठी उपाय असतील का? अरे जाल्या, तुझ्या नादात माझी लाडकी म्हणून मरून गेली असते ना बाबा. बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय. लाडकी मेवणी मरून गेली असती. काहीतरी आपलं उगा येड्यावानी. सुगंधताई त्याला मी काय सांगितलं होतं की असं वर बघा, असे श्वासोच्छ्वास घ्या, जर गेली तर बघा. आता तुमचे काय झाले, गावठी उपाय करून सारे झालेत. सगळे हा, मग 2 ते 3 तास जवळजवळ तुम्हाला गुचकी आहे. आता तुम्ही हे उपाय करू नका, डॉक्टरकडे जा, डॉक्टरचा सल्ला घ्या, डॉक्टरच्या सल्ल्याने ती गुचकी बंद करा. मी जातो तिच्या सोबत, तिला सांगता येणार नाही डॉक्टरला, मी सांगन सगळं. डॉक्टर तू जा समज, पण याला डॉक्टरच्या बाहेर ठेवा, याच्या हॉस्पिटलच्या.
म्हणजे तुमची गुत तुम्हाला सांगता येईल. नाही तर एवढंच काहीतरी सांगायचं डॉक्टर दुसरंच इंजेक्शन द्यायचा परत. हा ना. हा एक काम करा, याला नका नेऊ, रूपाताई तुम्ही जा त्यांच्या बरोबर आणि दाखवा दवाखान्यामध्ये. हा डिपुटी, मी त्यांना घेऊन जाते. असं बी ह्या माणसाने जर घेऊन गेला ना तर ह्यांना मारूनच आणन. हो सुगंधाताई आवरा, चला मी घेऊन जाते तुम्हाला. का रे ती चला असत. ए सुगंधा, मी आलो असतो ना तुमच्या सोबत. ए गाय बान्या, आता त्या सुगंधाताईला मारून ठेवलं असतं, तू नको जाऊ, त्या बाय माणसं जातील आणि बघते चट. चलत जाते कधी. डेपुटी मी जाऊ का? तुम्ही घरी चला, ती रेशमाताई वाट बघन, नाही तर तुमच्या डोक्यात आहे ना गोटा पडा. चला, नका सल्ले देऊ, तुम्ही पाहुणे आहेत गावची. तुम्ही जावा जरा, काम धंद्याचं बघा. त्यांना नेते मी दवाखान्यात. येतच बसलो तुम्हाला येऊस्तोवर. त्यांच्या घरात काय कुत्र म्हणून राखणदार बसता का? जावा घरी. इथंच बसतो ना.